म्हणजे जसं आम्हाला लोकांच्या आशीर्वादातून त्यांची मतं मिळालेली आहेत आणि प्रचारही छान झाला. जसं आम्ही आधीही म्हटलो की लोकांचं तेव्हापासूनच आम्हाला जे रिस्पॉन्स होता तो खूप छान होता आणि आशीर्वादांच्या रूपातनं मतं मिळाली आणि आज रिझल्ट तुमच्यासमोर आहे. आणि तुम्हाला उमेदवारी दिल्यामुळे अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत होती, त्यांना निशाणा केलं होतं, टार्गेट केलं होतं. दादांना मे बी खरं काय असेल सत्य ते माहिती असेल, ते नक्कीच चुकीच्या गोष्टींना साथ नाही देणार आणि म्हणून त्यांनी जो विश्वास ठेवला त्याच्यावर आम्ही खरे उतरण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आणि न्यायालयामध्ये तुम्ही जाताय, सामान्य जनतेच्या न्यायालयात निकाल लागलाय, त्याबद्दल काय वाटतं आणि पुढच्या न्यायालयाबद्दल काय? सामान्य जनतेने तर न्याय दिलेला आहे आणि कोर्टाकडनंही मिळेल, कारण की कोर्ट ही कोणासोबत न्यायाधीश आहेत ते आणि चुकीचं कोणासोबत होऊन नाही देणार. आता ही जी बातमी आहे ती पोहोचली आहे का त्यांच्यापर्यंत? आमच्याकडे तर काहीच इलेक्ट्रॉनिक साधन नाही आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं. आता तुमच्या माध्यमातून तुम्ही पोहोचले असेल. या विजयाकडे कसं पाहताय तुम्ही? जनतेचं प्रेम आमच्यावर, केलेल्या कामाची वनराज भाऊंनी पोचपावती आणि जनतेने ठेवलेला विश्वास आमच्यावर, बस. नेकी का काम अंधेकर का नाम, तो जो आहे ते. सर्वप्रथम मी माननीय अजितदादा मंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांचं या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमच्यावर जो दृढ विश्वास आमच्यावर दर्शविला आणि आमच्या घरामध्ये उमेदवारी दिली आणि जे आज आमचे 2 उमेदवार निवडून आलं, ह्याच्यामध्ये पक्षाचा खूप मोठा वाटा आहे, माननीय अजितदादांचा वाटा आहे. पक्षाने केलेल्या सर्व जे कार्यकर्ते आहेत, जे कार्यकर्ते उफाळून ह्या निवडणुकीमध्ये आले, त्या सर्वांचा ह्याच्यामध्ये सगळ्यांचा खारीचा कान आहे पण वाटा आहे. मी ज्या लोकांनी ह्या अंधेकर कुटुंबाला ह्यांच्या अशा ह्या प्रसंगी वेळोवेळी मदत केली आणि हे 2 सीटं निवडून आणण्यासाठी मदत केली, मी त्या सर्वांचं मनापासून ऋणी आहे. कारण ते जर नसते तर आज आम्हाला हा किल्ला लढवणं खूपच अवघड होता. आज आमचे किल्लेदार आमच्यासोबत नाही आहेत, परंतु बिना किल्लेदारचा आम्ही आज किल्ला लढवलेला आणि तो जिंकलेला आहे. जनतेने आम्हाला न्याय दिलेला आहे. आता दुसऱ्या न्यायाची अपेक्षा आहे, तो निश्चितच मिळेल.